Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय कर मॅथ्स आणि सायन्स. लाईन्स अँड अँगल्स हा लेसन फायनली आपला संपलेला आहे आणि आपण फायनली आलो आहोत आपल्या प्रॅक्टिस सेट 2.2 कडे आणि आपण सुरू करणार आहोत आपला प्रॅक्टिस सेट 2.2. पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि का सबस्क्राईब करायचं तर तुम्हाला या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि म्हणजे तुमचा अभ्यास पण चालू राहणार आहे. ठीक आहे, चला त्याच्या अगोदर तुम्हाला एक छानसी मॅथमॅटिकल पझल दिली आहे, गणिताचा एक कोड दिलेला आहे. काय म्हणतात या कोड्यामध्ये जरा बघा. मॅथमॅटिकल म्हणजे आपल्याला डोकं चालवायचं इथे त्यांनी काहीतरी आपल्याला कन्फ्यूज करणारा दिलेलं आहे. आय एम ॲन ॲक्यूट अँगल. मी काय आहे? ॲक्यूट अँगल आहे. ॲक्यूट अँगल म्हणजे काय आहे? मी 90 डिग्री पेक्षा छोटा आहे, 0 पेक्षा मोठा आणि 90 पेक्षा छोटा आहे. इफ यू डबल मी माय मेजर यू गेट अँगल. तुम्ही माझ्या डबल केलं, मग बघा त्यांनी कंडिशन, तुम्ही मला डबल केलं तरी मी काय आहे? ॲक्यूट अँगलच आहे. पुढे काय म्हणतात ते? इफ यू ट्रिपल माय मेजर अगेन यू विल ॲक्यूट अँगल. म्हणजे तुम्ही मला तिप्पट जरी केलं तरी मी तुम्हाला ॲक्यूटच दिसणार आहे, 90 पेक्षा छोटाच येणार आहे. पुढे काय म्हणतात? इफ यू क्वाड्रल or 4 times my measure you will get an acute angle again. My god. म्हणजे तुम्ही मला 4 वेळा जरी गुणलं ना, 4 पट जरी केलं तरी मी तुम्हाला ॲक्यूट अँगलच दिसेल. पण शेवटी मात्र काय त्यांनी काय दिलेलं आहे? बट इफ यू मल्टिप्लाय बाय मेजरमेंट बाय 5. पण जर तुम्ही मला 5 ने गुणलं म्हणजे माझ्या 5 पट केलं यू विल गेट अन ऑब्च्यूस अँगल. तुम्हाला मात्र मी त्यावेळेस ऑब्च्यूस अँगल मिळेल. ऑब्च्यूस अँगल म्हणजे काय? तुमचा विशाल कोन मिळेल. यावेळेस मात्र कंडिशन बदलली आहे. म्हणजे तुम्ही जर 5 ने गुणलं तर मी काय तयार होईल? विशाल कोन. मग 4 पर्यंत गुणत गेले तर मी तुम्हाला ॲक्यूट अँगल मिळेल. ओ माय गॉड, व्हॉट कुड बी माय मेजर. मग किती असू शकतं? किती असू शकतं रे मेजरमेंट? मग आता समजा माझ्या डोक्यात आलं की आता 30 आहे ना, मग 30 केलं त्याच्या दुप्पट केलं किती येईल? 60 झाला. हां, याचं तर आन्सर मिळालं. याच्या तिप्पट केलं, नो इथे तर राईट मिळाला. म्हणजे 30 मेजरमेंट घेऊन चालणार नाहीये. कारण का? दुप्पट केल्यानंतर ॲक्यूट पहिला प्रश्न मिळतोय, ॲक्यूट अँगल मिळतोय. पण तिप्पट केल्यानंतर डायरेक्ट 90 डिग्री मिळतोय, म्हणजे राईट अँगल मिळतोय. म्हणजे हे उत्तर चालणार नाही. मग आपण याच्या खालचं मेजरमेंट घेऊया, 20 घेऊया. 20 घेऊन बघा, 20च्या दुप्पट केलं किती येतं? 40. येस, पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. नंतर आपण तिकडे लिहूया. म्हणजे ॲक्यूट मिळाला, 90 पेक्षा कमी मिळाला. याच्या तिप्पट करून बघूया. 23 जा 60. अरे हे पण बरोबर आलं. दुप्पट केला तरी ॲक्यूट मिळाला, तिप्पट केला तरी पण ॲक्यूट मिळाला. आता 4 पट करून बघूया. 4 पट केला, माय गॉड किती आले? 80 आले. आता 4 पट केलं तरी ॲक्यूट. म्हणजे बघा, दुप्पट केला तरी ॲक्यूट, तिप्पट केला तरी ॲक्यूट, 4 पट केला तरी ॲक्यूट. माय गॉड, 80 डिग्री. 80 हा 90 पेक्षा छोटा आहे म्हणजे ॲक्यूटच. आणि शेवटी काय म्हणतात? 5वा नंतर बघूया. म्हणजे इथपर्यंत मिळाला. चला 5वा पण बघूया की 5 पट केलं, 25 जा 100. येस, हा आला 90 अंशापेक्षा मोठा. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर डेफिनेटली काय आहे? 20 डिग्री आहे. म्हणजे 20च्या दुप्पट केलं 40 आला, म्हणजे ॲक्यूट मिळाला. 20च्या तिप्पट केलं 60 आला, ॲक्यूट मिळाला. 20च्या 4 टाइम्स केलं 80 आला, तो पण ॲक्यूट आला. तिघही काय मिळाले आपल्याला? ॲक्यूट अँगल मिळाले. काय मिळाले? ॲक्यूट अँगल. पण याच्या 5 टाइम्स केल्यानंतर आपल्याला काय मिळाला? ऑब्च्यूस अँगल. त्यांनी सांगितल्याप्रमाणे काय मिळाला? ऑब्च्यूस अँगल मिळाला आपल्या. व्हॉट कुड बी माय मेजरमेंट. मग इथे उत्तर कसं लिहिणार? माय मेजरमेंट इज 20 डिग्री. काय लिहिणार? माय मेजरमेंट इज. आन्सर कसं लिहिणार? माय मेजर म्हणजे माझं माप किती असू शकतं? मेजरमेंट लिहा किंवा मेजर लिहिलं तरी चालेल. मेजर इज 20 डिग्री. 20 डिग्री माझं मेजर किती आहे? 20 डिग्री. म्हणजे मी सगळ्या ह्या कंडिशनमध्ये बसतोय. ठीक आहे, झालं. फायनली आपलं हे पझल पण सोडून झालं. आता फायनली जाणार आहे आपण आपल्या प्रॅक्टिस सेट 2.2 की एवढा छोटूसा आहे बघा. 4च प्रश्न आहे फक्त, फटाफट सोडवणार आहे. आणि इतके सिम्पल आहे ना, कारण की तुम्ही आता सगळ्या तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे. त्यामुळे फटाफट, मला माहिती माझ्या अगोदर तुम्ही उत्तर लिहिणार आहात कमेंट सेक्शनमध्ये. ठीक आहे, काय दिले तुम्हाला? अल्फाबेट्स मधले हे लेटर दिलेले आहे. फाइंड द गिवन लेटर्स ऑफ इंग्लिश अल्फाबेट्स गिवन बिलो हुज लाईन्स फ्रॉम्स अ राईट अँगल. म्हणजे तुम्हाला A to Z मधले काही अक्षरं दिलेत आणि याच्यामध्ये कुठं राईट अँगल तयार होतो ते विचारले. आता तुम्ही बघा,
ए मध्ये राईट अँगल दिसतोय का कुठे? ए कसा काढतो रे आपण? ए असा काढतो. इथे कुठे राईट अँगल दिसतो का? नाही. पण ई जे लेटर आहे, ई बघा, ई लेटर मध्ये बघा, या दोघांमध्ये 90 डिग्रीचा अँगल तयार होते बरोबर. इथे आणि इथे या दोघांमध्ये 90 डिग्रीचा, इथे आणि इथे, इथे आणि इथे सगळीकडे 90 डिग्री तयार होत आहे. म्हणजे ई मध्ये काय होतो? राईट अँगल ट्रायंगल तयार होतो, राईट अँगल तयार होतो. एन मध्ये नाही होत बघा. एन असा काढला, दिसतोय का तुम्हाला? नाही होते. त्याच्यानंतर के मध्ये पण मला कुठेही दिसत नाही राईट अँगल. ठीक आहे. सो के पण नाही, के मध्ये पण होत नाही, याच्यामध्ये पण नाही, याच्यामध्ये पण नाही. यल मध्ये मात्र होतो बघा. यल ही अशी आपण लाईन काढतो. इथे काय होतं? तुमचा राईट अँगल हा तयार होतो. 90 अंशाचा कोन तयार होतो, म्हणून यल हे आहे यल. नंतर एच मध्ये पण तयार होतो. एच मध्ये आपण ह्या लाईन्स ड्रॉ करत असतो. इथे राईट अँगल झाला, इथे पण झाला, इथे पण झाला, इथे पण झाला. म्हणजे तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर मिळालं. या क्वेश्चनचा आन्सर मी तुम्हाला डायरेक्टली लिहून देते की कशामध्ये होतो आणि कशामध्ये तुमचा राईट अँगल तयार होत नाही. ठीक आहे. सो या क्वेश्चनचा आन्सर आहे, काय लिहिणार तुम्ही? कशामध्ये होतो? ई मध्ये बघितला आपण, यल मध्ये बघितला आणि एच मध्ये. ओके. ई, यल अँड एच. फाइंड द गिवन लेटर्स ऑफ इंग्लिश अल्फाबेट्स गिवन बिलो हुज लाइन्स फॉर्म्स राइट अँगल. ई, एल, एच फॉर्म्स राईट अँगल. हे लेटर्समध्ये काय होतं? तुमचा राईट अँगल तयार होत असतो. एवढा सोपा प्रश्न होता, करून बघायचा. राईट अँगल 90 अंशाचा कोण तयार होतोय का? बाकीच्यांमध्ये होत नाही. ठीक आहे. लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. राईट द टाइप ऑफ ईच अँगल बेस ऑन द मेजर्स ऑफ अँगल गिवन बिलो. किती डिग्रीचा आहे? आता आपल्याला शिकलेलो आहोत. आपण शिकलो ना, आपल्या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या आहे. त्यामध्ये आपण डिटेलमध्ये क्लिअर केल्या की 0 अँगल 0 डिग्रीचा, लेस दॅन 90 असेल, लेस दॅन 90 डिग्री असेल तर आपण त्याला काय नाव दिलं? ॲक्यूट अँगल नाव दिलं. त्याच्यानंतर एक्झॅक्टली 90 डिग्री आहे, त्याला राईट अँगल असं नाव दिलं. ठीक आहे. त्यानंतर मोर दॅन 90 डिग्री, हे माहिती असणं गरजेचं. मोर दॅन 90 डिग्री असेल तर त्याला आपण काय नाव दिलं? त्याला आपण दिलं ऑब्च्यूस अँगल दिलं. ऑब्च्यूस अँगल. ऑब्च्यूस अँगल नंतर पुढचा काय आला तुमचा? रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल म्हणजे काय रे? तुमचा 90 अंशा 180 पेक्षा ग्रेटर आणि 360 पेक्षा लेस्ट आला. ठीक आहे. पण त्याच्यामधला एक राहिला आपला स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल काय असतो तुमचा? 180 डिग्रीचा, एक्झॅक्टली 180 डिग्रीचा असतो. ठीक आहे. रिफ्लेक्ट झाल्यानंतर कम्प्लीट अँगल पण बघितला की जो 360 डिग्रीचा असतो. 360. हे 7 अँगल मी ऑलरेडी क्लिअर केलेले आहे तुमचे, आणि याच्याच आधारे आपल्याला काय करायचं आहे? ह्या क्वेश्चनची आता इथे आन्सर्स द्यायचे आहेत, आपल्याला आन्सर्स लिहायचे आहेत. राईट टाइप्स ऑफ ईच अँगल बेस ऑन द मेजर ऑफ. आता 40 डिग्री म्हणजे काय? 90 पेक्षा छोटा आहे ना तो, म्हणजे याला म्हणणार तुम्ही ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल म्हणणार आहात. 0ला तर 0चा अँगल म्हणतात. 0 डिग्री काय असतो? 0 अँगल असतो. 90 डिग्री काय असतो? एक्झॅक्ट 90 डिग्री काय असतो तुमचा? राईट अँगल असतो. आन्सर तुम्ही लिहून घ्या, अँगल शब्द लिहा. 155 म्हणजे 90 पेक्षा मोठा, 180 पेक्षा कमी. कुठला? याला म्हणणार ऑब्च्यूस अँगल. काय म्हणणार तुम्ही? ऑब्च्यूस अँगल म्हणणार. पुढे 180 डिग्री, एक्झॅक्ट 180 डिग्री काय असतो तुमचा? स्ट्रेट अँगल. काय असतो हा? स्ट्रेट अँगल असतो. आणि 245 काय सांगितलं? 245 180 पेक्षा मोठा आहे, 360 पेक्षा छोटा आहे, म्हणजे कुठला येईल? इट इज नथिंग बट अ रिफ्लेक्स अँगल. याला काय म्हणणार? रिफ्लेक्स अँगल. आता ह्या कन्सेप्ट अगदी एक्झॅक्टली क्लिअर झाले असेल. ठीक आहे. अशा पद्धतीने सेकंड पण झाला. आता थर्ड क्वेश्चन काय दिलाय? ड्रॉ द रिफ्लेक्स अँगल्स ऑफ अ डिफरंट मेजरमेंट. आता तुम्हाला हे ड्रॉ करायचे आहेत तुमच्या वहीमध्ये, पण ते वहीमध्ये कसे ड्रॉ करायचे चला समजून घेऊया. मी सर्कलच्या साह्याने हे जे अँगल आहे ते अँगल समजून घ्या. आपण काय घेतलं? एक सर्कल काढला, त्याला काय केली? अशी मध्ये एक लाईन ड्रॉ केली. आता ही काय केली? मी एक लाईन ड्रॉ केलेली आहे. ठीक आहे. मग आता या लाईनमध्ये तुम्हाला काय लक्षात येईल रे? हा स्ट्रेट अँगल आहे. हा काय तुमचा? स्ट्रेट अँगल. हा स्ट्रेट अँगल कितीचा असतो? हा 180 डिग्रीचा असतो. कितीचा असतो? 180 डिग्री. मग हे सर्कल कसं तयार झालेलं आहे? हा हाफ सर्कल आणि हा दुसरा हाफ सर्कल, म्हणजे हे 180 आणि 180 काय झाले तुमचे? 360 तयार झालेले आहे. पण आपल्याला त्यांनी नाही सांगितलेलं. आपल्याला त्यांनी काय सांगितलं? रिफ्लेक्स अँगल काढा. म्हणजे तुमचा अँगल इथपर्यंत तर येईल, पण त्याच्यानंतर तुमचा अँगल इकडे पण तुमचं मेजरमेंट येणार आहे. म्हणजे तुमचा अँगल कसा येणार आहे माहिती का? ही तुमची स्ट्रेट लाईन. मग हा हे बघा, हा 90 डिग्रीचा असं सरळ होईल.
ठीक आहे 90 डिग्री. नंतर हा स्ट्रेट अँगल तुमचा असा होईल, त्याच्यानंतर तुमचा अँगल कुठे जाईल, असा जाईल. म्हणजे हा पूर्ण हे मधलं मेजरमेंट हे काय झालं तुमचं रिफ्लेक्स अँगल. आणि हे मधलं मेजरमेंट आपण खोडून टाकणार. हे मधलं जे मेजरमेंट आहे हे 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 आपण काढून टाकणार हे मधलं, आणि हा झाला तुमचा. आणि त्याच्यात तुम्हाला साईन पण दाखवावी लागणार आहे की हा झाला तुमचा रिफ्लेक्स अँगल. इथपासून इथपर्यंत हा काय झाला रिफ्लेक्स अँगल विच इज ग्रेटर दॅन 180 डिग्री, विच इज ग्रेटर दॅन 180 डिग्री बट लेस दॅन 360 डिग्री. असे तुम्ही किती काढू शकता, त्याला नावं द्या ABC. ठीक आहे, घरी प्रॅक्टिस करायची आणि अशा प्रकारचे एक्झाम्पल हे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, चला लेट्स मूव्ह टू नेक्स्ट क्वेश्चन. आणि आपण चाललोय आता आपल्या शेवटच्या क्वेश्चनकडे. शेवटचा क्वेश्चन तुमच्या समोर आहे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. हाऊ मेनी राईट अँगल्स इन्क्लूड इन स्ट्रेट अँगल. तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे स्ट्रेट अँगलमध्ये किती राईट अँगल असतात. हा एक राईट अँगल की जे आणि हा दुसरा राईट अँगल, असे दोन राईट अँगल म्हणजे 90 + 90 = 180 असा मिळून एक स्ट्रेट अँगल तयार होतो. म्हणजे किती राईट अँगल झाले. हाऊ मेनी राईट अँगल्स, 2 राईट अँगल. प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला ऑलरेडी अगोदर सांगितलेलं आहे, 2 राईट अँगल्स. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हॉट आर द टाइप्स ऑफ अँगल फॉर्म बिटवीन 2 ॲडजसंट फिगर ऑफ हँड. अरे किती सोपं प्रश्न आहे, अगोदर सांगितले ना. बघा हात काढा बरं तुमचा. हे जे फिंगर्स आहेत या फिंगर्समध्ये कुठला अँगल असतो, सांगितलंय तुम्हाला. कुठला अँगल असतो, ॲक्यूट अँगल. कुठला असतो, ॲक्यूट अँगल. किती सोपे सोपे प्रश्न विचारले, कारण आपलं हे झालेलं आहे सगळं. पुढचा थर्ड क्वेश्चन. What kind of angle is formed between the hour hand and the minute hand of clock when it's a 12 o'clock? My God, 12 वाजता एक्झॅक्ट. तुमचं घड्याळ आहे, हे तुमचं घड्याळ आहे. इथे 12 वाजले, इथे 3, इथे 6, 9. 12 वाजले म्हणजे तुमचा मिनिट हँड पण 12वरच, तुमचा आर हँड पण 12वरच. म्हणजे काय झालं, हे काटे एकमेकांवरती आले. दे ओव्हरलॅप इच अदर. अँगल काय, कुठलाही अँगल नाही, सरळ आहे डायरेक्ट. हे काटे एकमेकांवरती आहे म्हणजे कुठला अँगल आहे, इट इज नथिंग बट अ 0 अँगल. कुठला अँगल, हा तुमचा 0 अँगल. मग याचं जर तुम्हाला रिझन लिहायला लावलं तर रिझन काय लिहिणार, बिकॉज बोथ हँड्स ओव्हरलॅप इच अदर. ते एकमेकांवरती काय करतात, ओव्हरलॅप करतात. मग लिहा आन्सर, बिकॉज बोथ हँड्स ओव्हरलॅप इच अदर. दोघं काटं एकमेकांवरती असतात, त्याच्यामुळे कुठलाच अँगल नाही म्हणजे 0 अँगल तयार झालेला आहे. सो अशा पद्धतीने खूप सिंपल होता तुमचा हा प्रॅक्टिस सेट 2.2 की जो आपला संपलेला आहे. आणि हा लेसन पण इथे संपलेला आहे. आणि ॲट ग्लान्समध्ये तुम्हाला ही सगळी वेगवेगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे की आपण ह्या लेसनमध्ये नक्की काय शिकलो आहोत. आपण काय काय शिकलो, पूर्ण दिलेलं अगदी डिटेलमध्ये सगळ्यात शिकलो आपण. पॉईंट, लाईन, प्लेन, बेसिक कन्सेप्ट शिकलो. त्यानंतर पॉईंट जे आहे ते आपण कॅपिटल लेटरने शो करत असतो बघा, कॅपिटल लेटर इन इंग्लिश. त्यानंतर अ लाईन इज इनफायनाईट ॲट बोथ साईड. लाईनच्या दोन्ही टोकाला इनफायनाईट असते ती. त्याच्यानंतर त्याचे नावं कसे दाखवायचे. त्यानंतर बघा सिंगल लेटरने पण दाखवू शकतो. नंतर लाईन सेगमेंट की जी स्पेसिफिक मेजरमेंटची असते, विशिष्ट मेजरमेंट म्हणजे रेषाखंड असते, रेषेचा तुकडा असते. पुढे रे स्टार्ट की ज्याचा एक एंड पॉईंट असतो किंवा स्टार्टिंग पॉईंट असतो आणि दुसऱ्या साईडला तो कितीही वाढत जातो, हा रे आपण शिकलो. प्लेन इज अ सरफेस दॅट इज इनफायनाईट इन ऑल डायरेक्शन. प्लेन म्हणजे असा फ्लॅट सरफेस की तो आपण इकडनं पण वाढू शकतो, इकडनं पण सगळ्या बाजूंनी वाढू शकतो. हे प्लेन पण शिकलो. त्याच्यानंतर आपण बघितलं अन अँगल इज फॉर्म बाय 2 लाईन सेगमेंट. अँगल कसा तयार होतो की जेव्हा 2 रेज एकमेकांना इथे येऊन असे भेटतात तर काय होतो, अँगल तयार होतो. हे सगितलं. आणि शेवटच्या पॉईंटमध्ये बघितलं आपण टाइप्स ऑफ अँगल. हे सगळे 7 अँगल बघितले. कुठले, 0 अँगल, ॲक्यूट अँगल, राईट अँगल, ऑब्च्यूस अँगल. त्याच्यानंतर काय बघितलं रे, स्ट्रेट अँगल, रिफ्लेक्स अँगल आणि कम्प्लीट अँगल. सो अशा पद्धतीने पूर्ण आपण ग्लान्स सुद्धा बघितलेला आहे. आणि आता फक्त राहिले आपला एक्सरसाइज. तो एक्सरसाइज बघणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कसा वाटला प्रॅक्टिस सेट 2.2, समजला का, नक्की लिहा कमेंट सेक्शनमध्ये. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.